अशोक भाई कलाल सुरतेहून म्हणजे दंत चिकित्सेसाठी इथं मुंबईला आलो आहे. ऑफिस मला इथं किंमत ही त्यांची इम्प्लांटची वाजवी वाटली, योग्य वाटली म्हणून मी इथं इम्प्लांट करायचे ठरवले. इम्प्लांट करताना मला काही तकलीफ झालेली नाही, पण जखमाच्या वेळेस जरा उशीर लागला हील व्हायला. आता नवीन दात बसवले त्यामुळे मला खाता येते, बोलण्यात शब्दाच्या उच्चारात फरक पडला आणि दिसायलाही बरं वाटलं. असं सगळ्या चांगले सहकार्य केले. प्रत्येक वेळेस आम्ही सुट्टीहून येताना आमची काळजी वगैरे घेतली व आमच्या ऍडजस्टमेंट प्रमाणे त्यांनी ऍडजस्टमेंट केली, हे महत्वाचं आहे. असे करून एकंदरीत माझे दात बसवले गेले. मला अत्यंत आनंद होतो. पहिल्यासारखं स्पष्ट बोलता आलं आणि चावता येईल, खाता येईल असा संपूर्ण भरोसा वाटतो. आणि माझ्या तब्येतीत वगैरे पहिले जसं सगळं गिळून घ्यायचं न चावता, ते अपचन वगैरे व्हायचं, तर आता तसं होणार नाही अशी शक्यता आहे. तसेच बोलायचं वगैरे चांगलं मला आनंद वाटतो. तसंच झालं की मला हे ट्रीटमेंट करताना काही तेवढा जास्त दुखावा झालाच नाही. एक सर्वसामान्य दात काढतो त्याप्रमाणे थोडं वाटलं. त्यानंतर मात्र हिलिंगला मला थोडा माझ्या मधुमेहामुळे मला वाटलं उशीर झाला आणि तरी त्यानंतर चांगली ट्रीटमेंट झाली. डॉक्टरांनी चांगले परिश्रम घेतले, प्रत्येक वेळेस बोलवलं आणि जखमे वगैरे विचारपूस केली आणि तसं डिरेक्शन केलं की कोणत्या गोळ्या वगैरे घ्यायच्या, कसं ट्रीटमेंट ठेवायची. त्यानंतर माझी जखम हिलिंग झाल्यावर माझे दात बसवलं, मला अगदी आनंद झाला, बरं वाटलं. मला अपेक्षा नव्हती की 8, 9, 7, 8 दात लावतील, परंतु त्यांनी कम्प्लीट मला 12 इम्प्लांट केले, प्लस माझ्या खालच्या 2 दातांच्या RPD फ्री मध्ये बनवून दिल्या, त्यांच्या चावण्याचा बॅलन्स वगैरे राहील. त्यामुळे मला फार आनंद वाटला. डॉक्टरांचा आणि पुरा स्टॉफचा स्वभाव एकदम आनंदमयी, सहकार्यपूर्ण आहे. माझे पहिल्यांदा ब्रिज होता, तो ब्रिज एक साइडनेच खाल्ल्यामुळे एक साइडने कोलॅप्स झाला, त्यामुळे मला तो कापून काढावा लागला. त्यानंतर मला जेवणाचा फारच त्रास व्हायचा, जेवण जायचं नाही वगैरे. एकीकडच्याही असे ओठ दाबले गेलेले वाटायचे, बरं दिसायचे ते. आता हे ट्रीटमेंट झाल्यानंतर मला माझा पूर्ववत चेहरा नजरेस येतो, बोलायलाही चांगला स्पष्टपणा वाटतो. त्यामुळे डॉक्टरांची फार मेहरबानी झाली. पूर्ण दात असल्यामुळे मला बरंच चांगलं वाटेल व खाण्याचा जो प्रॉब्लेम आहे तोही सुटला आणि मित्रमंडळी किंवा यांच्याबरोबर बोलायलाही मला बरं वाटतं. असं संकुचितपणा वाटत नाही. पहिले जे मला संकुचितपणा वाटत होता ते आता व्यवस्थित होईल असं वाटेल. हा कॉन्फिडन्स आला आहे. त्यामुळे मला फेस बद्दल फार कॉन्फिडन्स वाटला आणि तेवढी काही तकलीफ झाली नाही. पण मला बराच उशीर माझ्या हिलिंगमुळे, माझे किंवा तंबाखू सेवन वगैरे मुळे झाला असेल की त्याची कल्पना नाही, किंवा डायबिटीस मुळे झाला असेल, तो उशीर लागला हिलिंगला. पण त्यानंतर तर चांगलं व्यवस्था वाटत आणि सगळे डॉक्टर वगैरे सगळे बरं वाटत. म्हणूनच मी सुरतेहून इथं आलो, चांगलंच झालं. नमस्कार, माझे नाव जितेंद्र कलाल. माझ्या वडिलांना मागच्या 2 ते 3 महिन्यापासून दातांचा त्रास होता. त्यांना व्यवस्थित जेवता येत नव्हतं, बोलता येत नव्हतं आणि त्यांच्या मनसोक्त ते व्यवहार करू शकत नव्हते. त्यासाठी आम्ही सुरत शहरात व आजूबाजूच्या विस्तारात इम्प्लांटसाठी तपास केला व त्या तपास दरम्यान मला पुष्कळ काही डॉक्टरांशी भेट झाली, त्यांच्या कन्सल्ट केला. परंतु मला जसं हवं होतं तसं उत्तर त्यांच्याकडनं मिळालं नाही. पण भाग्याने मला डॉक्टर अनुरुद्ध हिंगे यांच्याबद्दल माहिती मिळाली व त्यांच्या क्लिनिकशी भेट घेण्याची मला संधी पण मिळाली व अशा संधीचा लाभ घेऊन मी माझ्या वडिलांना त्यांच्या क्लिनिकमध्ये तपासायला घेऊन गेलो. डॉक्टर हिंगे यांचे व्यक्तित्व आणि त्यांचा अभ्यास पाहून मला असं वाटलं की यांच्याकडे ट्रीटमेंट करायला हवी. तसेच त्यांच्या जी टीम होती पुष्कळ कोऑर्डिनेट केला आम्हाला आणि सल्ला व्यवस्थित दिला आणि त्यांच्या सल्ल्यानुसार आम्ही ट्रीटमेंट सुरू केली. पैसे वाचवणे ही एक वेगळी गोष्ट आहे, परंतु डॉक्टरांनी दिलेला जे शब्द आहेत आणि त्यानुसार त्यांनी केलेली जी ट्रीटमेंट आहे ती फार महत्वाची असते आणि त्यांच्या शब्दांवर त्यांनी ट्रीटमेंट केली आणि आम्हाला संतोष, त्यांच्या जे ट्रीटमेंट आहे त्याच्याबद्दल खूप आनंद वाटला. त्यामुळे अशी ट्रीटमेंट प्रत्येक रुग्णाला मिळायला हवी अशी माझी अपेक्षा आहे. दोन्ही बाजूला